बांधकाम क्षेत्र व त्याशी संलग्न असणारे इतर सर्व कामगार यासाठी शासन विविध अशा योजना देत असतं। ते ₹1 पासून ते 5 लाखांपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात शासन या बांधकाम कामगारांना विविध योजना पुरवत असते। तर या बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत त्यासाठी पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर कोण कामगार यासाठी पात्र असणार आहे, म्हणजे तुम्ही प्लंबर आहात, कार्पेंटर आहात, तर तुम्ही यासाठी पात्र आहात का, तर ती यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही यादी आहे राज्यातील बांधकाम कामगार व इतर संलग्न कामगारांची। तर कोण कोण कामगार यासाठी पात्र आहेत ते पाहूया। तत्पूर्वी यासाठी पात्रता काय असणार आहे, तर तुमचं वय हे किमान 18 वर्ष ते 60 वर्षांच्या दरम्यान असावं व तुम्ही बांधकाम कामगार म्हणून कमीत कमी 90 दिवस काम केलेले असावे। त्यासंबंधीचा एक अर्ज आहे तो भरून त्याबरोबर द्यायचा आहे 90 दिवसाच्या कामकाजाचा। तर बघूया बांधकाम कामगारांची यादी। यामध्ये प्लंबर असेल, वायरमन असेल, पेंटर, सुतारकाम, फिटर, वेल्डर, गटार ड्रेनेज, फरशी बसवणे, गॅस वितरण, खिडक्या बनवणे, वीट निर्मिती, कौलारू नक्षीकाम, दगड फोडणे, अग्निशमन यंत्रणा, AC वातानुकूलित यंत्रणा, वीज वितरण, पारेषण, काचकाम, तटबंध आणि नेव्हिगेशन आणि या सर्वांसाठी लागणारे जे हेल्पर आहेत तेही या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर ही एक शासनाची अधिकृत यादी आहे। हे संबंधित कामगार हे यासाठी पात्र असणार आहेत। तर ही यादी तुम्ही एकदा जरूर पाहून घ्या आणि या यादीची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर यासाठी तुम्हाला किमान 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा द्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही 18 ते 60 या वयोगटातील असावे। ह्या दोनच पात्रता यासाठी असणार आहेत। तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि किमान 5 लाखांपर्यंत तुम्हाला या योजनेतून विविध पद्धतीने तुम्हाला अनुदान दिले जाते। तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।